नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आता बुलेटिन मध्ये आपण पाहणार आहोत बातम्या 36 जिल्ह्यांच्या. महायुतीच्या समन्वय समितीची आज रात्री 8 वाजता बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. यंदा गणेश उत्सवात गणेश मूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावांची यादी गुगल मॅपवर उपलब्ध करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं प्रशासनानं घेतलाय. याशिवाय भाविकांना QR कोडद्वारे कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा QR कोड श्री गणेश मूर्तिकारांच्या मंडपाबाहेर दर्शनीय भागास लावण्यात येणार आहे. कोस्टल रोडची प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सिलिंगच्या दक्षिण टोकापर्यंतची मार्गिका मुंबई महानगरपालिकेनं अंशतः खुली केली आहे. तर दुसरीकडे वर्सोवा ते दहिसर सागरी किनारा मार्गासाठी महापालिकेची तयारी सुरू आहे. हा मार्ग पुढे गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यालाही जोडण्यात येणार आहे. ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यामध्ये 123 इलेक्ट्रिक AC बसेस दाखल झाल्यानं ठाणेकरांचा प्रवास आता गारेगार होत असतानाच आता 15व्या वित्त आयोगातून 180 इलेक्ट्रिक AC बसेस परिवहन उपक्रमाला मिळणार आहेत. या बसगाड्यांमध्ये आणि बसगाड्यांमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. ठाणे महानगरपालिका मुख्यालय येत्या काही वर्षात नव्या जागेत स्थलांतरित होणार आहे. पालिका सुविधा भूखंडाअंतर्गत 8 एकरची जागा रेमंड इथं उपलब्ध झाली आहे. यासाठी तब्बल 572 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य शासनाकडून 250 कोटींचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. पुणे शहरामध्ये कुठे खड्डे पडले आहेत त्याच्या तक्रारी महानगरपालिकेकडे करता येणार आहेत. त्यासाठी महानगरपालिकेनं विशेष दूरध्वनी सेवा सुरू केली आहे. या ठिकाणी नागरिकांना खड्ड्याची माहिती देण्याबरोबरच तक्रारी करता येणार आहेत. पावसाळ्यात डेंग्यू मलेरियाची साथ वाढू नये यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेनं दिघा ते बेलापूर 111 वॉर्डमध्ये नियमित औषध फवारणी आणि जनजागृती सुरू केली आहे. शहरातील 19,615 नागरिकांची तपासणी केली असून संशयितांचे रक्त नमुने संकलित केले आहेत. साथीचे आजार रोखण्यासाठी नागरिकांनीही दक्ष राहावं असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे धोकादायक कांदा बटाटा मार्केट स्थलांतर करण्यात येणार आहे. यासाठी पर्यायी जागेची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन शक्य तितक्या लवकर पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. देशभरातील कृषी उत्पादनांमध्ये आणि उत्पादनांना दिलेल्या जाणाऱ्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्राला पहिला नंबर मिळाला आहे. भारतातील एकूण 200 कृषी उत्पादनांपैकी राज्यात 38 कृषी उत्पादनांना हा GI टॅग देण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या हक्कांच्या घराचं स्वप्न साकार करणाऱ्या म्हाडा प्राधिकरणाकडून 8 ऑगस्ट रोजी 2030 घरांची सोडत निघणार असून यामध्ये खासगी बिल्डरकडून म्हाडाला हाऊसिंग स्टॉक म्हणून मिळालेल्या 350 घरांचाही समावेश करण्यात आला आहे. सिडकोच्या माध्यमातून विविध नोडमध्ये गृहप्रकल्पांची कामं वेगानं सुरू झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावरती यातील काही घरांची योजना जाहीर केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र आता ही शक्यताही धूसर झाली असून सिडकोचे घर घेण्यासाठी इच्छुक ग्राहकांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. खुल्या प्रवर्गातील परदेशी शिष्यवृत्ती शिक्षणाच्या अटीच्या नियमांमध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं बदल केले आहेत. भारतातील विद्यापीठामध्ये पदवी परीक्षा किमान 55% गुणांसह उत्तीर्ण केली असेल अशा विद्यार्थ्यांनाच परदेशामध्ये पदव्युत्तर पदविका किंवा पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यांना $1,500 दिले जाणार आहेत. ऑगस्टमध्ये पाऊस सरासरीच्या किमतीत कमी असणार आहे. विदर्भातील पावसाची ओढ ही कायम राहणार आहे. तर घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहील. शिवाय धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर टिकून राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील पेडणे मालपे इथं महामार्ग चौपदरीकरण पूर्ण झालंय. मात्र या महामार्गावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली असून गेल्या 1.5 महिन्यांपेक्षा जास्त काळ हा महामार्ग बंद आहे. महामार्ग ठेकेदार कंपनीनं ही दरड आणि माती बाजूला करण्याचं काम केलेलं नाहीये. त्यामुळे मोठी नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामध्ये खरीप हंगामातील कपाशी पिकावरती मावा, तुडतुडे तर कोबी आणि टोमॅटो या फळ पिकांवरती गोगलगाईचं आक्रमण झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतेत पडलेला आहे. महागड्या औषधांच्या फवारण्या करून देखील रोगावर नियंत्रण येत नसल्यामुळे उत्पादनात घट होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे.
जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य पणन महासंघानं शासकीय खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून तब्बल 84,112 क्विंटल ज्वारीची खरेदी केली आहे। 3,180 रुपये या हमीभावानं ही खरेदी करण्यात आली आहे। जळगावातून एकूण 95,000 क्विंटल ज्वारी खरेदी करण्यात येणार आहे। कोल्हापूर सातारा भागातील अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं 28 अनारक्षित विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता कोल्हापूर ते सातारा आणि कोल्हापूर ते मिरज दरम्यान प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। मुंबई कोकण प्रवास वेगवान होण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कोकण एक्सप्रेससाठी 3,792 हेक्टर जमीन लागणार आहे। त्यातील 146 हेक्टर वनजमीन या महामार्गात बाधित होणार आहे। त्यासाठी या प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं सुरू केली आहे। ब्रिटिश एअरवेज, ओमान एअर, एमिरेट्स, त्याचबरोबर सिंगापूर एअरलाइन्ससह यासह प्रमुख 10 आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना जीएसटीनं 10,000 कोटींचा कर थकबाकी प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। याचा भारतातील विमान सेवेला भविष्यात फटका बसू शकतो अशी शक्यताही वर्तवली जाते। इंडिगो विमान कंपनीनं आपल्या विमानामध्ये बिझनेस क्लासची आरामदायी सेवा देण्याची घोषणा केली आहे। येत्या नोव्हेंबरपासून प्रवाशांना इंडिगोच्या विमानामध्ये बिझनेस क्लासच्या सुविधा मिळणार आहेत। भारतानं एकूण 116 देशांसोबत द्विपक्षीय हवाई करार केलाय। त्यानुसार विविध शहरांमधून आंतरराष्ट्रीय विमान सेवेला चालना देण्यात येणार आहे। यात छत्रपती संभाजीनगरचाही समावेश असल्यानं ऑक्टोबरपासून छत्रपती संभाजीनगरहून बँकॉकसाठी विमान सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना उत्कृष्ट दर्जाच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुशोभीकरणाच्या कामाला गती द्यावी। या कामाचा शुभारंभ आगामी गणेश चतुर्थीच्या दिवशी व्हावा यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात होणार आहे। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जरांगे पाटील यांची सभा होणार असून लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव शांतता रॅलीला हजेरी लावणार आहेत। त्यासाठी 2,000 स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत। मनोज जरांगे पाटील मंगळवारी रात्री तुळजापुरात दाखल झाले आहेत। यावेळेस त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। तुळजाभवानीचं दर्शन घेऊन जरांगेंनी आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या दुसऱ्या दौऱ्याला सुरुवात केली आहे। तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी घोटाळा प्रकरणी आरोपींवर गुन्हे नोंद न केल्यानं हायकोर्टानं जिल्हाधिकारी आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजिता सैनिक यांना नोटीस बजावली आहे। कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली असून 2 सप्टेंबरपूर्वी आपली बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मीरा रोडच्या गौरव सिटी गेटजवळ टँकरच्या खाली चिरडून स्कूटीवरील एका महिलेचा मृत्यू झालाय। टँकरला ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये अपघात घडलाय। स्कूटी उलटली आणि मागे बसलेल्या 39 वर्षीय वैभवी देसाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झालाय। अमरावती जिल्ह्यामध्ये घरकुल आवास योजनेचे हप्ते न मिळाल्यानं तिवसा तालुक्यातील वरखेड येथील विजय गौरखेडे या व्यक्तीनं ग्रामपंचायतीमध्ये आत्महत्या केली आहे। या प्रकरणी आमदार यशोमती ठाकूर यांनी सरकारवर टीका केली आहे। सरकार खूप घोषणा करतं पण त्यांचं जनसेवेवर लक्ष नाही असा आरोप त्यांनी केला आहे। भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने इतिहास रचलाय। विनेश फोगटनं फायनलमध्ये एंट्री घेत भारतासाठी आणखीन एक मेडल पक्क केलंय। विनेशची फायनल आज होणार असून तिच्या फायनलमधील एंट्रीनं भारताला गोल्ड मेडल जिंकण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे। ऑलिम्पिकच्या 128 वर्षांच्या इतिहासामध्ये फायनल खेळणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली आहे। पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष हॉकी टीमचा सेमीफायनलमध्ये निराशाजनक पराभव झालाय। भारताला हरवून जर्मनीनं फायनलमध्ये धडक घेतली आहे। भारतीय संघ गोल्ड मेडलच्या लढतीसाठी पात्र ठरू शकला नाहीये तरी हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली संघाला कांस्य पदक जिंकण्याची संधी असणार आहे। उद्धव ठाकरे 3 दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। विधानसभा निवडणुकांच्या मोर्चे बांधणीसाठी ठाकरे दिल्लीला गेले असून त्यांनी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांची भेट घेतली आहे। तसंच राहुल गांधी, सोनिया गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांची उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत। उद्धव ठाकरे दिल्लीत आले तर त्यांना भेटणं हे आपलं कर्तव्य असल्याचं रमेश चेन्निथला यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्रात निवडणुका आहेत। या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करतोय। दरम्यान अजून जागा वाटपाबाबत चर्चा नाही। मुख्यमंत्री पदाच्या नावाबाबतही चर्चा नाही। मुंबईत महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसोबत बैठक घेऊन निर्णय होईल असं सुद्धा चेन्निथला यांनी स्पष्ट केलंय।
माजी खासदार नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय अन्यायकारक असल्याचं भाष्य माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांनी केलंय। या संदर्भात सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असल्याचं सुद्धा अडसूळ म्हणाले आहेत। तर अडसूळ यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून ते ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केलाय। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं विजय निश्चित असल्याचा विश्वास मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केला आहे। गेल्या काही वर्षात फक्त मनसेनं इथं काम केल्याचं ते म्हणाले आहेत। कोळी समाजाच्या जात पडताळणी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत गोंधळ झाला। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती, मात्र कोळी समाजातील नागरिकांना एसटी प्रवर्गाचं प्रमाणपत्र मिळताना अडचण येत असल्यानं जात पडताळणी प्रमाणपत्र समितीवर आक्षेप घेण्यात आला। दरम्यान ही समिती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी विविध कोळी संघटना आक्रमक झाल्या आहेत। विधान परिषदेमध्ये क्रॉस वोटिंग करणाऱ्या सगळ्या आमदारांचा पत्ता कट होणार असून उमेदवारी मिळणार नाही, हीच काँग्रेसची कारवाई असणार असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय। चुकीला माफी नाही, आम्ही अशा लोकांना माफ करणार नाही असं देखील पटोले म्हणाले। विदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी राजू शेट्टी सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत। शेतकऱ्यांची मजबूत मतपेटी अद्यापही तयार झाली नाहीये, त्यामुळे शेतकरी विरोधी धोरण सरकार राबवत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कारंजा तहसील कार्यालयावरती कर्जमाफी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरसकट माफ करावं, शेतमालाला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे वाढीव हमीभाव द्यावा, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे। अहमदनगरपासून जवळच असलेल्या पिंपळगाव उज्जैनी इथं धक्कादायक प्रकार समोर आला आहे। इथल्या एका शाळेमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचे हातपाय आणि तोंड बांधून तिला शाळेच्या टेरेसवर सोडून दिल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून MIDC पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील आलेगाव परिसरामध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीची कामं जी आहेत ती रखडली आहे, त्यामुळे शेतात तण वाढले असून पिकांची वाढ जी आहे ती खुंटली आहे। तर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकांची पानं पिवळी झाली आहेत, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे। इतर काही बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।